सो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे ऑन MG 90.8 FM. दिस इज RJ मनीषा विथ यू आणि सध्या माझ्यासोबत आहे डॉक्टर अमोल पाथरीकर सर. हॅलो सर. हॅलो. कसे आहात तुम्ही? आय एम गुड. हाऊ आर यू? डुईंग वेल. Well. ओके. सो सध्या आपण ADHD बद्दल बोलूया. जसं न्यूरो सायकॅट्रिस्ट आहात आपण, तर याबद्दल आपण डीपली तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. सो सर्वात पहिले तर ADHD म्हणजे नेमकं काय असतं आणि याची लक्षणं काय असतात? बर. ADHD याचा लॉंग फॉर्म काय आहे की अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर. येस. म्हणजे त्याच्या डेफिनेशन मध्येच आहे. अटेन्शन डेफिसिट म्हणजे याचं लक्षण काय आहे की ज्यामध्ये की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन फोकस हे कमी असतं आणि त्याच्यामुळे काय होतं त्यांचे टास्क एखादा आपण जर त्यांना दिला तर ते कमी होतं. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना ते टास्क त्यांना लवकर पूर्ण करता येत नाही किंवा त्यांना फोकस राहता येत नाही. यामुळे काय होतं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन नसतं आणि अटेन्शन असतं. म्हणून त्यांच्या युजली हा आजार आता लहान मुलांचा आहे. हा सगळ्यात महत्वाचा. ADHD हा एक मेंदूचा आजार आहे, डेव्हलपमेंटल आजार आहे. म्हणजे मेंदूची वाढ होण्यामध्ये जर काही बिघाड झाली तर हा आजार होतो. जेव्हा बाळाचं म्हणजे ते गर्भवती जेव्हा असतात ना महिला, त्या पोटात बाळ असताना तेव्हा काही डेव्हलपमेंट मध्ये काही जर प्रॉब्लेम आला तर हे येतात. ठीक आहे. तर आता त्याच्या मागचं काय आहे की अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर म्हणजे अटेन्शन मी तुम्हाला सांगितलं की लॉस ऑफ अटेन्शन. ते अटेन्शन नाही करू शकत, कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत, फोकस नाही करू शकत. आणि दुसरं की हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह, ते खूप हायपर असतात. इतके हायपर ऍक्टिव्ह, ओव्हर एक्साइटेड, ते एका ठिकाणी बसत नाही. त्यांच्यामध्ये हाय एनर्जी असते. मग ते इकडून तिकडं जाताना दिसेल. परत इतके हायपर असल्यामुळे त्यांच्यात इम्पल्सिव्हिटी असते. पटकन एखादी वस्तू फेकून देणार, तोडून देणार किंवा मग लगेच हट्टीपणा करणार, ही पाहिजेच पाहिजे. मग राग येतो, चिडचिडपणा येतो मुलांमध्ये खूप. आणि मग त्याच्यामुळे ते झोपू शकत नाही. आणि मग त्यांच्यामध्ये थोडं वागण्यात बोलण्यात आणि विशेषतः त्याच्या सोबत जो राहतो पेरेंट्सला तो खूप त्रास असतो. तर याला म्हणतो आपण अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर. ग्रेट सर. आणि सोबतच मग हे एखाद्या लहान मुलांमध्ये असतं किंवा मोठ्यांमध्येही दिसतं. वयोगट काय असतो याचा, याबद्दल? आता याचा वयोगट काय आहे ना की युजली वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून ते लक्षणं जाणवायला लागतात. जेव्हा बाळ 3 वर्षाचं होतं त्याच्यानंतर ते थोडे थोडे लक्षणं जाणवायला लागतात. 7 वर्षाच्या आसपास लक्षणं थोडे वाढतात ते. आणि मोठ्यांमध्ये पण असतो, त्यालाही आजकाल अडल्ट ADHD म्हणतात. पण ते होतं काय की बऱ्याच वेळा इनिशियल लक्षणं जेव्हा लक्षात येत नाहीत, म्हणजे किंवा पेरेंट्सला काय वाटतं, खूप लोकांचा गैरसमज असतो की पालकांचा की नाही तो आमचा मुलगा जरा जास्तच हायपर आहे आणि त्यांना तो नॉर्मल वाटतो. बऱ्याच वेळा काय असतं की तो इंटेलिजन्स तर त्याची चांगलीच असते. तर त्यामुळं काय ना कधी कधी चांगलं अकॅडमिक मध्ये पण करून जातात. तर त्यांना वाटतं आमचा मुलगा एकदम नॉर्मल आहे. पण ते लक्षणं त्यावेळेस इनिशियल फेज मध्ये त्याला ट्रीटमेंट भेटत नाही आणि मग ते पुढे चालून अडल्ट ADHD मध्ये होतं. मग अडल्ट ADHD मध्ये पण हे सेम लक्षणं असतात. पण त्याच्यामध्ये काय ना त्यांना फ्रस्ट्रेशन टॉलरन्स, डिप्रेशन, अँझायटी किंवा आंतरिक जास्त असते त्याच्यामध्ये. सो हा मुलांमध्येही असतो आणि जसं मी सांगितलं की मोठ्यांमध्ये पण हा आजकाल सापडतो. ऑल राईट. मग ADHD मध्ये असं म्हणू शकतो का की मुलं कमी हुशार असतात, किंवा मग लोकांमध्ये याबद्दल काय गैरसमज आहे? आपण काय सांगणार याबद्दल? बरं, पहिला गैरसमज असा आहे की ADHD म्हणजे लोकांना वाटतं की आता हा म्हणजे याच्यात मेंदूची वाढच झालेली नाहीये, तर त्याच्या बुद्धीचीच वाढ नाही झालेली आहे. त्यामुळं त्यांना वाटतं की आता हा कधीच काही करू शकत नाही. आता ADHD मध्ये वेगवेगळे IQ बघायला मिळतात मुलांमध्ये, की एक तर लो IQ म्हणजे किंवा मध्यम IQ किंवा एक एकदम हाय IQ वाले पण, म्हणजे ऍव्हरेज IQ पण आहे, थोडासा कमी IQ वाले पण, हाय IQ वाले पण मुलं आहेत, जे की अकॅडमिकली त्यांचा फोकस हा चांगला असतो, ते अभ्यासामध्ये चांगले असतात. दुसरं काय ना, एखाद्या गोष्टीमध्ये जर हे मुलं डीपली इन्व्हॉल्व्ह झाले तर त्याच्यामध्ये ते खूप चांगलं करू शकतात. त्यामुळे ते असं IQ शी संबंधित नाहीये त्याचा युजली. ठीक आहे, IQ त्यांचा मोस्टली ऍव्हरेज किंवा इव्हन अबो ऍव्हरेज पण आपण पाहिलेला आहे त्यांचा. हा एक गैरसमज आहे. दुसरा गैरसमज असा असतो की मुलींना हा होत नाही असं मुलांना वाटतं युजली. म्हणजे मेल चाइल्डला हा होतो, जास्त करून मेल चाइल्ड मध्ये दिसतो. कारण मेल चाइल्ड मध्ये काय असतात, त्याचं जे बिहेवियर ते एक्सटर्नल बिहेवियर असतं ना, म्हणजे चिडचिडपणा दिसून येतो, हायपर ऍक्टिव्हिटी दिसून येते. मुलींमध्ये काय असतं, ते सर्व लक्षणं असतात पण त्यांच्यामध्ये नॅचरली थोडं कोपिंग मेकॅनिझम असतं. ते ऍडजस्ट करून घेतात सोशली.
त्यांना पण ते मनात ते सर्व होत असतं, पण Express नाही मुली होत. फिमेल चाइल्ड मध्ये पण ते दिसून येतं. असं नाही की ते अच्छा, फक्त मेल चाइल्ड मध्येच येतं. ओके ओके. हा एक गैरसमज आहे त्याच्यामध्ये. आणि त्याशिवाय मोबाईल, टीव्ही किंवा जास्त स्क्रीनमुळे हा एडीएचडी वाढू शकतो का? डेफिनेटली. मोबाईल स्क्रीन टाइम याच्यामुळं काय होतं ना, आपला जो याच्यामध्ये ब्रेनला जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं ओव्हर स्टिम्युलेशन देणाऱ्या गोष्टी त्याला जर ते एक्सपोज झाले मुलं, तर मग आपला आजार वाढतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे की ऑलरेडी ते एक्साइट होऊन जातात, सारखं रील्स पाहतात किंवा मोबाईलमध्ये असं कंटेंट असतं किंवा टीव्हीमध्ये अशा प्रकारचे कंटेंट असते की ते त्यांच्यात ऑलरेडी हाय एनर्जी आहे आणि ते एकदम स्टिम्युलेशन वालं किंवा खूप एक्साइटमेंट वालं ते कंटेंट बघितल्यामुळे त्यांचा फोकस आणखीन जातो आणि मग ते लक्षणं वाढतात, चिडचिडपणा वाढतो त्याच्याने, इम्पल्सिव्हिटी वाढते, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, झोप येत नाही, त्यांच्यात खूप बेचैनी असते, त्याच्यामुळे ते झोप त्यांना खूप कमी राहते त्या मुलांमध्ये. आणि त्यांना जेवणाचे पण न्यूट्रिशनल पण त्यांच्यामध्ये डेफिशियन्सी येतात, खाण्यात लक्ष नसतं. सो हे सगळे लक्षणं डेफिनेटली स्क्रीन ऍडिक्शनमुळे वाढतात. ऑल राईट. आणि एडीएचडी वर मग उपचार काय आहेत? यासाठी काय उपचार पद्धती वापरली जाते? एडीएचडी मध्ये बघा कसं आहे, आता युजली खरं सांगायचं तर मेडिसिनचा रोल आहे याच्यामध्ये. आपल्याला दोन्ही प्रकारचे ट्रीटमेंट लागते. पहिलं तर आपल्याला आहे ना, जर थोडंसं इनिशियल सिम्पटम असतील मुलांमध्ये आणि वय खूप लहान असेल बाळाचं, तर मग आपण पेरेंट्सलाच आपण एक थेरपी शिकवतो. म्हणजे पेरेंट्सलाच काही काळजी घ्यावी लागते त्याच्यामध्ये. त्यांना आपल्याला तशा टेक्निक शिकवावं लागतात, असे मुलं कसे स्पेशली हँडल करायचे. टीचर्सला पण तसं गायडन्स केलं जातं. आणि जर मुलांचं मिडल एज मध्ये गेल्यानंतर वयाच्या 7व्या वर्षानंतर किंवा 5 ते 6 वर्षानंतर मेडिसिन द्यावं लागतं. कारण काय आहे ना, की त्याचे जे लक्षणं असतात ते हायपर ऍक्टिव्हिटी, ते जर आपण ट्रीट नाही केले तर पुढे चालून ते मग मोठ्या मानसिक आजारामध्ये परिवर्तित होतात. आणि खूप लोकांचा गैरसमज असतो की नाही, आम्ही एवढ्या लहान बाळाला कसं काय गोळ्या आहेत, त्याचे साईड इफेक्ट होते. पण काय आहे ना, गोळ्यांचे तसे साईड इफेक्ट नसतात. बट तुम्ही जर त्याला ट्रीटमेंटच नाही दिली तर मग ते वाढत जाणार, ते पुढे चालून खूप जास्त आजार वाढणार. त्यामुळे त्यांना मेडिसिन द्यायला बिलकुल पालकांनी हेजिटेट नाही करायला पाहिजे. काही मेडिसिन्स ज्याच्याने त्यांची हायपर ऍक्टिव्हिटी थोडी कमी करून त्यांना ऍटलिस्ट थोडं फोकस करता येतं, हे आपल्याला त्याला म्हणजे मेडिसिन त्याला मॅनेज करावं लागतं. आणि थेरपीमध्ये काय असतं ना, अजून मी सांगाल की म्हणजे पालकांनी त्याला काय करावं की जसं आपण काही गोष्टी त्यांनी कसं त्यांना हँडल करायचं ते शिकलं पाहिजे. त्याच्या काही टिप्स असतात, जसं की त्यांना प्रॉपर कम्युनिकेशन पाहिजे. आता त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस कमी आहे ना, तर त्यांना प्रॉपर कम्युनिकेशन करावं लागतं त्यांच्याशी. तर ते कम्युनिकेशन सिम्पल असावं आणि ऑलमोस्ट कमी सेंटेन्स मध्ये असावं. आता तुम्ही कसं करतात, आपण बरेचसे पालक सांगतात हे कर ते कर ते कर ते कर किंवा मोठ्याने ओरडून सांगतात, ते कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, ते त्यांच्या डोक्यात जातच नाही. म्हणून त्यांना कमीत कमी लँग्वेज मध्ये आणि प्रिसाईज, म्हणजे त्याचे खांदे पकडून वगैरे आपण त्याला सांगू शकतो, हे बघ असं आहे, जोराने नाही. म्हणजे मी नाही सांगत की अग्रेसिव्हली, पण त्याचं फक्त लक्ष असावं आपल्याकडं. त्याला जसं सिम्पल आणि मिनिमम लँग्वेज मध्ये त्याला पटकन समजून सांगणं कुठली गोष्ट करणे. दुसरं की बऱ्याच वेळा आपण चार्ट किंवा पिक्चर पण दाखवू शकतो, म्हणजे त्यांना कळतं की हा हे आपले पेरेंट्स हे सांगतायत म्हणून. मी सांगेल की त्यांचा जो रुटीन असतो ना, तो एकदम रुटीन त्याचा ठेवावं. म्हणजे त्यांचं खाण्याचं रुटीन, त्यांचा जेवणाचं रुटीन, म्हणजे त्यांचा अभ्यासाचं रुटीन, शाळेत जायचा टाइम, हा टाइम टू टाइम जर ठेवलं की त्यांना पण त्याची सवय लागते की ते ऑर्डरली आपल्याला गोष्टी त्याच्यामध्ये करता येतात. ठीक आहे. सो हे एक इम्पॉर्टंट आहे. तिसरं मी सांगाल की ते मुलांना काय असतं ना, की खूप जास्त गोष्टी जर दिसल्या घरामध्ये इकडे तिकडे पडलेल्या, ते जास्त स्टिम्युलेट होतात, परत त्यांच्यात कॉन्सन्ट्रेशन होत नाही. त्यामुळे मी सांगतो की तुमचं घर एकदम क्लीन, नीटनेटकं ठेवा. त्याची रूम स्पेशली ज्याला मुलं बाळाला तुम्ही घेऊन बसतायत ते, त्याच्यासोबत तुम्ही नीटनेटकेपणानं ती रूम ठेवावी. त्याच्यामध्ये बाळाला किंवा त्या मुलांना तिथं म्हणजे त्यांचं तिकडे डायव्हर्ट होणार नाही, ते खूप लवकर डिस्ट्रॅक्ट होतात ना. मग ते डिस्ट्रॅक्शन कमी करायला हे केलेलं गरजेचं असतं ते. ओके. सो हे काही छोटे छोटे टिप्स आहे. ओरडणं नाही, मेडिसिन म्हणजे थोडंसं त्यांना कम्युनिकेशन चांगलं ठेवणं, त्यांच्याशी जसं मी सांगितलं की त्यांना चार्टनी वगैरे गोष्टी समजावून सांगणं, या प्रकारच्या. आणि त्याला एक थेरपी, बिहेवियर थेरपी एक असते. म्हणजे मुलांना जर एखादं काम ऐकलं आपलं, की मग त्याला आपण काहीतरी रिवॉर्ड देतो.
की हा त्यांनाही कळतं की मी जर ही चांगली गोष्ट केली तर मला काहीतरी रिवॉर्ड भेटतो. ओके ओके आणि तो इमिजिएटली दिला पाहिजे त्यांना. असं नाही की आता प्रॉमिस केला नंतर दिलाच नाही, हा मग देन दे विल नॉट डू दिस. ओके तर ह्या असं काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या की पालकांनी अशा व्यक्तींना म्हणजे अशा मुलांना स्पेशली चाइल्डला आपल्याला ते हँडल करण्यासाठी त्यांनी वापरल्या पाहिजे. प्लस डॉक्टरांचा सल्ला सगळ्यात महत्वाचा आहे. आणि मेडिसिन जर दिले त्यांनी तर बिलकुल हेजिटेट होऊ नये घ्यायला. Yes. स्टील अशा स्टुडंटला कोप अप करणं फ्रॉम टीचर्स आणि सोसायटी यांना थोडं डिफिकल्ट जातं, तर मग यांच्यासाठी तुमचा काय मेसेज असणार आहे? हा, मी जसं सांगितलं की काय आहे ना की हे तिन्ही लेवलला पाहिजे. मेजर आपण जे काही त्याच्यासाठी आपण जे काही करणार आहे ते पहिले पेरेंट्ससाठी ते मी सांगितलं आता Yes. तसं. आणि दुसरं की त्यांना टीचरला पण आपल्याला सांगायला पाहिजे की त्याला पण तुम्ही कम्युनिकेशन क्लिअर आणि स्मॉल साईज करावं, येस येस छोट्या आणि क्लिअर शब्दामध्ये. आणि देताना पण असं नाही की होमवर्क पण आता त्यांना एकदम खूप सारा दिला तसंही नाही. छोटे छोटे टास्क देणं, छोटे छोटे होमवर्क देणं हे शाळेमध्ये पण आपण सांगू शकतो. तर टीचर लेवलला, स्कूल लेवलला आणि पर्सनल लेवलला दोन्ही ठिकाणी आपल्याला काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते. येस. येस. थँक्यू सो मच सर. अगेन आपण एक टॉपिकला फुल कव्हर केलंय येस. अँड असेच आपण नवीन नवीन टॉपिक घेऊन येत राहू. थँक्स अ लॉट वन्स अगेन. थँक्यू. एंड यू गाइस स्टे ट्यून्ड टू एमजी 90.8 FM. साथ है तो बात है.